राधे राधे. तर आजचा दिवस खूप छान आहे माझ्यासाठी, कारण की आज मी जाणार होते दाबक्याला. दरवर्षी जाते, पण यावर्षी माझ्यासोबत कोणी नव्हतं, पण माझी एक फ्रेंड भेटली. सो चला. खूप उशीर झालाय, तर मी लवकर आवरून घेते. आता आउटफिटमध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक हे आहे आणि एक हे. आज पिंक कलर आहे, त्यामुळे मी पिंकमध्येच ठेवलं आहे. सो मी हे घालणार आहे, कारण की हे मला खूप आवडतं. ओके, मी ट्रान्झिशन करतो. ओके, हे हेअर कट यावेळेस मी केली आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस मीच करते, पण मी असली केली आहे की माझ्याकडे कानातले पण दोन आहेत ऑप्शनमध्ये, एक हे आहे आणि हे माहिती आहे का, हे मी तिसरी चौथीला होते ना तेव्हापासूनचे रिंग आहे. ते धमाक्यामध्ये भेटत नव्हते का प्लास्टिकचे कानातले, हे ते आहेत. सो कोणतं छान दिसत आहेत, हे की हे जास्त हे छान वाटत आहे, तर हेच घालते मी. मेकअप खूप सिंपल आहे, जे मी डेली यूज करते ना ते क्रीम प्लस क्रीम पावडर, असंच. लिप बाम, लिपस्टिक, केस विंचरून घेते लगेच. हे जर की लोक आता कमेंटमध्ये हे म्हणतील की देवाला जात आहेस तर एवढं करण्याची काय गरज आहे. तर पार्टीला जातो तेव्हा आपण एवढं तयार होऊन जातो, मग देवाला जाते वेळेस का झोपेमधून उठल्यासारखं जायचं का. सो माझी फ्रेंड आली आहे, तुम्ही साधच घालता. मग आम्ही तिथं गेलो, तर तिथं पूजा चालू होती आणि नंतर स्कूटी एक साईडला लावून आम्ही नारळ घेऊन आलो. तेवढी गर्दी दिसत आहे, पण दर्शनासाठी इतकी पण गर्दी नव्हती, निवांत झालं दर्शन खूप. वाह बेटे वाह, ये क्या था. हे बघून माझा मूड खूप ऑफ झाला होता, मला खरं तर रडायलाच येत होतं, पण जाऊ द्या म्हणलं. प्रत्येक वर्षी मी नारळ सोडते, यावर्षी फोडलं म्हणून असं झालं असेल. सो जाऊन परत मी दुसरं नारळ आणलं. त्या अगोदर तिथल्या काकांनी प्रसाद दिला होता, तो घेतला. आणि तिथल्या जाऊन मी भैयाला खूप भांडण केले की असलं नारळ द्यायचं असतं का, पण त्यांची पण काय चूक. दुसऱ्या दिवशी मला तर काहीच छान वातावरण काय गाड्याच नाही. तिथून घरी आल्यानंतर फराळ केले आणि नंतर डान्स क्लासला गेले. आणि हा, सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. ओके, बाय.